शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी बजावला मतदानाचा हक्क। बलशाली भारत बनवण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदानाचे पवित्र कर्तव्य बजवावे असे आवाहन केले। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक। हा उत्सव महाराष्ट्रासह देशभरात सुरू आहे। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान आहे। या निमित्ताने आज सकाळी 10:30 वाजता शिवाजीनगर येथील बूथ क्रमांक 192 वर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला। नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन डॉक्टर गोऱ्हे यांनी यावेळी केले। बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची चर्चा नेहमी होत असतात, पण पुणे शहरातल्या सगळ्या मतदारांनी आत्ता जो उत्साह दाखवलेला आहे तोच उत्साह दिवसभर चालू राहावा आणि मतदानाची टक्केवारी जशी 2014ला विक्रमी झाली होती काही मतदान केंद्रांमध्ये, तशा प्रकारे लोकांनी मतदानाला उतरत आहेत। याच्याबद्दल मला समाधान वाटतं। मी अर्थातच आमच्या आवडत्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, कोण आहे ते मी सांगणार नाही, तुम्ही ओळखू शकता। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा ज्या पसरवल्या जात आहेत त्याबद्दल मला मुद्दाम सांगायचं आहे कार्यकर्त्यांना की पैसे वाटपाची जी तक्रार केली जाते त्याच्यात नेहमीचा हा या लोकांचा कांगावा असतो की पैसे वाटतायत असं करून ते दोन गोष्टी साध्य करतात की एक म्हणजे मतदारांचं लक्ष उडवणं आणि जे घाबरतात लोक, नको बाबा मारामारी होते आपण जायला नको, अशामुळे सुद्धा मतदानाचा टक्का घसरतो। दुसरं म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यात अशी अफवा पसरवली जाते की सगळ्यांना काहीतरी मतदान